नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तलाठी पदभरती 2023 बद्दल अतिशय महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली ती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आजच्याच तारखेची ही न्यूज आलेली आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तलाठी पदभरतीचा निकाल आठवड्याभरामध्ये लागणार आहे. गुणवत्ता यादी बनवण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर मित्रांनो, कालच आपण या ठिकाणी अधिकृत माहिती जी आहे 4 तारखेची पाहिलेली होतं. पहा, हे प्रसिद्धीपत्रक जे की महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं होतं वेबसाईटवरती. याच्यामध्येही त्यांनी हेच म्हटलेलं आहे की मित्रांनो, या ठिकाणी तुमचं शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आलेली, म्हणजे ऑब्जेक्शन प्रक्रिया वगैरे त्याच्यावरती. तर यापूर्वी उपलब्ध करून दिलेले जे गुण आहेत त्याचेच मित्रांनो सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि या परीक्षेचे गुणांकन म्हणजेच नॉर्मलायझेशन नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर मित्रांनो, ही अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्याचं कामच या ठिकाणी मित्रांनो युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर स्वतः मित्रांनो या ठिकाणी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व राज्य समन्वयक जे आहेत तलाठी भरती परीक्षेचे, त्यांनी काय म्हटलंय पहा, परीक्षार्थींची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवरती अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जानेवारी अखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहेत. तर पहा मित्रांनो, या आठवडाभरामध्ये या ठिकाणी ही गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. जी फायनल गुणवत्ता यादी असते मित्रांनो, नॉर्मलायझेशन नंतरची रँक लिस्ट जी असते तुमची, नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला किती मार्क्स भेटले त्याची यादी, तर ती जाहीर होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि जी तुमची नियुक्ती प्रक्रिया जी असणार आहे, फायनल नियुक्ती प्रक्रिया, ती मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत सुरू केली जाईल अशी या ठिकाणी मित्रांनो अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तलाठी पदभरतीची परीक्षेची मित्रांनो गुणवत्ता यादी या आठवडाभरामध्ये लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरती निवड यादी जाहीर केली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती या ठिकाणी ही यादी लावली जाते आणि गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम मित्रांनो TCS कडून युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे जे राज्य समन्वयक आहेत त्यांनी मित्रांनो या ठिकाणी माहिती दिलेली आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना मित्रांनो 26 जानेवारीला निवडपत्र देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, 26 जानेवारीला या ठिकाणी निवडपत्र देण्याची या ठिकाणी माहिती जी आहे या ठिकाणी सूत्रांनी दिली असं म्हटलेलं आहे या न्यूजमध्ये. तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातील 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी मित्रांनो अर्ज भरले होते. तर 96 अंती आपल्याला माहीत असेल 4,466 जागांसाठी मित्रांनो 10 लाखपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मित्रांनो 8 लाख उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा दिल्या होत्या. तर मोठ्या प्रमाणात अर्ज आलेल्या मित्रांनो ही परीक्षा आपल्याला माहीत असेल विविध 3 टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. तर याच्यामध्ये मित्रांनो ऑब्जेक्शन प्रक्रिया देखील घेण्यात आली होती, ज्यामध्ये 146 प्रश्नांसाठी 9,072 आक्षेप देखील ऑब्जेक्शन देखील आलेले होते. TCS कंपनीने मित्रांनो त्यांना योग्य देखील ठरवण्यात आलेलं आहे. तर कंपनीने 146 प्रश्नांमध्ये मित्रांनो दुरुस्ती केली. त्यानंतर प्रश्नावर आलेल्या आक्षेपांमधून 7 आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे ही आता संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती या ठिकाणी राज्य समन्वय जे आहेत मित्रांनो तलाठी पदभरती परीक्षेची त्यांनी दिलेली आहे. तर मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याचे तर त्यांनी म्हटलेलं आहे. तर दरम्यान ही पदभरती प्रक्रिया जी आहे 26 जानेवारीपूर्वी मित्रांनो पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीला निवडपत्र देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. तर तसं झालं मित्रांनो तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला नियुक्त्या देखील याच्या भेटून जातील. 26 जानेवारीला मित्रांनो नियुक्तीपत्र देण्याचे या ठिकाणी नियोजन आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, ही नियुक्ती प्रक्रिया जानेवारी अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं स्वतः राज्य समन्वयक तलाठी पदभरती परीक्षा यांनी देखील माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो, काल याचं नॉर्मलायझेशन प्रोसेस सुरू झालेली आहे असं या ठिकाणी ऑफिशियल परिपत्रक देखील आलेलं आहे. तर बघूयात मित्रांनो आता पुढची काय प्रोसेस होते. जशी मित्रांनो प्रत्येक वेबसाईटवरती जर या ठिकाणी रँक लिस्ट तुमची म्हणजेच फायनल नॉर्मलायझेशन नंतर जी गुणवत्ता यादी असते मित्रांनो ती जर प्रसिद्ध झाली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून लवकरात लवकर माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000पेक्षा जास्त पदांचा समावेश आहे. याच्यामध्ये मित्रांनो नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, लेखपाल असेल, सहकार विभाग, त्यानंतर मित्रांनो DMER
PCMC महानगरपालिका अशा विविध प्रश्नपत्रिका TCSने ज्या घेतलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुमची जी सध्याची होणारी जिल्हा न्यायालय पदभरती असेल लिपिक शिपाईची, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल आणि मित्रांनो पुरवठा निरीक्षक असेल किंवा आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो इतर कुठलीही महानगरपालिकेची भरती असेल, सरळ सेवेची भरती असेल, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडतील, प्रश्नपत्रिका संच. कारण की मित्रांनो TCS जे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारत आहे त्या बऱ्याच प्रश्नांची पुनरावृत्ती पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षांमध्ये होताना दिसत आहे. तो पॅटर्न रिपीट होत आहे. तर त्यासाठी तुम्ही मित्रांनो हा मागील प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने मित्रांनो ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला ही पुस्तकं पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. इतरही त्यांची पुस्तकं मित्रांनो प्रसिद्ध आहेत, जसं की स्पेशल इंग्रजी व मराठीसाठी तुम्हाला TCSचा 75चा प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला हा प्रश्नसंच देखील तुम्हाला उपयोगी येईल, ज्यामध्ये मित्रांनो स्पष्टीकरणं आहेत आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती आहे. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता. येणाऱ्या सरळ सेवेच्या पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत.